हॅलो स्टुडंट्स, मी जयेश. आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल जयेश पाथफाइंडर वे टू सक्सेसमध्ये आपलं स्वागत करतो. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा वर्ग 6वी आणि वर्ग 9वी ह्याबद्दलच्या संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता आजच माझ्या यूट्यूब चॅनल जयेश पाथफाइंडरला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ क्लास आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. चला तर सुरू करूया जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2021 वर्ग 6वीचा आजचा व्हिडिओ क्लास. विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओ क्लासमध्ये मी तुम्हाला मानसिक क्षमता चाचणी या विषयाचा दुसरा धडा जोडणारी आकृती म्हणजेच हुबेहूब दिसणारी आकृती हे शिकवणार आहे. पण त्याआधी आपण मानसिक क्षमता चाचणी या विषयाच्या काही महत्त्वाच्या गोष्टी बघून घेऊया. पहिली महत्त्वाची गोष्ट, मानसिक क्षमता चाचणीचे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत एकूण 40 प्रश्न विचारले जातात. दुसरी, प्रत्येक प्रश्न हा 1.25 मार्कांचा असतो. तिसरी, मानसिक क्षमता चाचणीचे एकूण 10 धडे आहेत. चौथी, प्रत्येक धड्यातून 4 प्रश्न परीक्षेत विचारले जातात. पाचवी, मानसिक क्षमता चाचणीच्या 40 प्रश्नांना एकूण 50 मार्क असतात. तर विद्यार्थ्यांनो, ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी झाल्या मानसिक क्षमता चाचणीच्या परीक्षेबद्दलच्या. आता आपण आजचा आपला मानसिक क्षमता चाचणीचा दुसरा धडा जोडणारी आकृती, त्यालाच हुबेहूब दिसणारी आकृती असेही म्हणतात, हा धडा बघणार आहोत. तर या धड्याचे काही महत्त्वाच्या गोष्टी आपण आधी बघून घेऊया. पहिली महत्त्वाची गोष्ट, ह्या पाठात प्रत्येक प्रश्नात एक प्रश्न आकृती दिलेली असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक प्रश्न आकृतीला 4 उत्तर आकृत्यांचे पर्याय ए, पर्याय बी, पर्याय सी आणि पर्याय डी असे दिलेले असतात. 4 उत्तर आकृत्यांमधून एक आकृती ही प्रश्न आकृतीशी हुबेहूब जोडणारी असते. प्रश्न आकृतीशी हुबेहूब जोडणारी आकृती विद्यार्थ्यांना पर्यायांमधून शोधायची असते. आता ही हुबेहूब जोडणारी आकृती कशी शोधायची असते हे आपण प्रश्न सोडवून बघूया. पण त्याआधी विद्यार्थ्यांनो, परीक्षेत ह्या धड्याचा प्रश्न कशा प्रकारे विचारला जातो ते आता आपण बघूया. प्रश्न पुढील प्रमाणे विचारला जातो. प्रश्न, पुढील प्रत्येक प्रश्नात डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूस आकृती ए, आकृती बी, आकृती सी आणि आकृती डी अशा 4 उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत. उत्तर आकृत्यांपैकी प्रश्न आकृतीशी समान म्हणजेच जोडणारी किंवा हुबेहूब दिसणारी अशा आकृतीची निवड विद्यार्थ्यांना करायची आहे. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेत विचारला जातो. चला तर मग विद्यार्थ्यांनो, बघूया आपला आजचा पहिला प्रश्न. ह्या धड्याच्या प्रश्नांमध्ये प्रश्नाची रचना काही अशा प्रकारची असते. ह्या प्रश्नांमध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली असते आणि उजव्या बाजूला 4 उत्तर आकृत्या दिलेल्या असतात. म्हणजेच प्रश्नात एकूण 5 आकृत्या दिलेल्या असतात. त्यामधली एक आकृती डाव्या बाजूची ही प्रश्न आकृती असते आणि उजव्या बाजूच्या 4 आकृत्या ज्यांच्या खाली पर्याय ए, बी, सी आणि डी असं लिहिलेलं असते त्या उत्तर आकृत्या असतात. आपल्याला ह्या धड्यामध्ये प्रश्नांमध्ये प्रश्नासारखीच दिसणारी हुबेहूब सेम दिसणारी आकृती पर्याय ए, पर्याय बी, पर्याय सी आणि पर्याय डी अशा 4 उत्तर आकृत्यांमधून शोधून काढायचा आहे. तर ह्या प्रश्नामध्ये आपल्याला प्रश्न आकृती दिलेली आहे. सगळ्यात आधी आपल्याला प्रश्न आकृती काळजीपूर्वक बघायची आहे की प्रश्न आकृतीमध्ये काय दिलेलं आहे आणि कोणते चिन्ह दिलेले आहेत. तर ह्या प्रश्न आकृतीमध्ये एक वर्तुळ दिलेला आहे, ज्यालाच आपण सर्कल असे म्हणतो. त्या वर्तुळात 2 कोन दिलेले आहेत आणि त्या 2 कोनांच्या मध्ये 3 आडव्या रेषा दिलेल्या आहेत. एका कोनमध्ये स्टार दिलेला आहे आणि एका कोनाच्या बाजूला वर्तुळात सर्कल छोटावाला दिलेला आहे. तर आपल्याला अशीच हुबेहूब सेम दिसणारी आकृती उत्तर आकृत्यांमधून शोधून काढायची आहे की ती कोणत्या पर्यायामध्ये दिलेली आहे. तर आता आपण पर्याय ए बघूया. पर्याय ए मध्ये
जो वर्तुळ दिलेला आहे छोटावाला तो त्रिकोणमध्ये दिलेला आहे आणि प्रश्न आकृतीत तो बाहेरच्या बाजूला आहे. म्हणजेच पर्याय ए हा आपला प्रश्न आकृतीशी हुबेहूब जुळत नाही. आता आपण पर्याय बी बघूया. पर्याय बी मध्ये जे वर्तुळातले त्रिकोण आहेत दोन ते अमोरासमोर आहेत आणि एकदम सरळ आहेत, पण प्रश्न आकृतीमध्ये ते तिरपे आहेत. म्हणून पर्याय बी सुद्धा प्रश्न आकृतीशी हुबेहूब जुळत नाही. पर्याय सी मध्ये वर्तुळाच्या आतमध्ये जे त्रिकोण आहेत ते आकारमानाने प्रश्न आकृतीशी जुळत नाही, म्हणून पर्याय सी सुद्धा चुकीचं उत्तर आहे. आणि पर्याय डी मध्ये वर्तुळामध्ये दोन त्रिकोण दिलेले आहेत आणि वरच्या त्रिकोणामध्ये प्रश्न आकृतीसारखा स्टार दिलेला आहे आणि खालच्या त्रिकोणाच्या बाजूला उजव्या बाजूला एक छोटा वर्तुळ दिलेला आहे आणि दोन त्रिकोणच्या मध्ये प्रश्न आकृतीसारख्या 3 आडव्या रेषासुद्धा दिलेल्या आहेत. म्हणजेच पर्याय डी मधली आकृती ही प्रश्न आकृतीशी हुबेहूब जुळते. तर प्रश्न पहिला ह्या प्रश्नाचं आपलं अचूक उत्तर जे आहे प्रश्न आकृतीशी हुबेहूब जुळणारी आकृती ती आहे आकृती डी. आता आपण बघूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. ही प्रश्न क्रमांक 2 मध्ये सुद्धा एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि 4 उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत. प्रश्न आकृतीसोबत हुबेहूब जुळणारी म्हणजे सेम दिसणारी आकृती आपल्याला उत्तर आकृत्या ए, बी आणि सी आणि डी मधून शोधून काढायची आहे. तर प्रश्न आकृतीमध्ये एक झाडाचं पानाची आकृती दिलेली आहे. तर त्याचप्रमाणे आपण पर्याय आकृती ए बघूया. पर्याय आकृती ए मध्ये खालच्या भागाला पानाच्या दांडीला खुला भाग आहे, तर प्रश्न आकृतीमध्ये तो खुला भाग नाही आहे. आता आपण आकृती बी बघूया. आकृती बी मध्ये सुद्धा पानाच्या खालच्या बाजूचा जो भाग आहे तो खुला आहे, तर प्रश्न आकृतीमध्ये जो पानाच्या खालच्या दांडीचा भाग आहे तो जोडलेला आहे. म्हणून इथे पर्यायामधून आकृती बी सुद्धा प्रश्न आकृतीसोबत जुळत नाही. आता आपण आकृती सी बघूया. आकृती सी मध्ये खालच्या बाजूचा जो पानाचा भाग आहे तो प्रश्न आकृतीसारखाच जोडलेला आहे, जो खुला नाही आहे. आता आपण त्याच आकृतीमध्ये बाकीचे भाग बघूया की ते बाकीचे जे भाग आहेत ते प्रश्न आकृतीसोबत जुळतात की नाही. वरचा भाग जो आहे पानाचा तो प्रश्न आकृतीसोबत जसा तसा हुबेहूब जुळतो. तरी आता आपण आकृती सी नंतर आकृती डी बघूया. आकृती डी मध्ये सुद्धा पानाच्या खालचा जो दांडीचा भाग आहे तो प्रश्न आकृतीसारखा जोडलेला नाही आहे, तर मोकळा आहे म्हणजेच खुला आहे. तर इथे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. प्रश्न आकृतीसोबत हुबेहूब जुळणारी आकृती ही उत्तर आकृत्यामधून पर्याय क्रमांक सी आहे. सी मधली जी पानाची आकृती आहे ती प्रश्न आकृतीसोबत जशास तसे म्हणजे हुबेहूब दिसते. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 मध्ये सुद्धा आपल्याला डाव्या बाजूला एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूला 4 उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत. उत्तर आकृती ए, उत्तर आकृती बी, उत्तर आकृती सी आणि उत्तर आकृती डी. यामध्ये सुद्धा आपल्याला प्रश्न आकृतीसारखीच हुबेहूब दिसणारी आकृती उत्तर आकृत्यांमधून शोधून काढायची आहे. तर प्रश्न आकृतीमध्ये आपल्याला 2 बाणाचे चिन्ह दिसत आहेत, ज्यामध्ये एक बाणाचे चिन्ह वरच्या बाजूला आहे तर दुसरा बाणाचे चिन्ह हा उजव्या बाजूला आहे आणि या 2 बाणाच्या चिन्हांना एका ठिकाणी अर्धवर्तुळ दिलेला आहे. तर अशीच हुबेहूब दिसणारी आकृती उत्तर आकृत्यांमधून आपण शोधून काढू. तर इथे विद्यार्थ्यांनो पर्याय डी हा कॅन्सल होईल, कारण पर्याय डी मध्ये उलट आकृती दिलेली आहे, म्हणजे पर्याय डी आपला उत्तर नसणार. तर आपल्याकडे उरलेले उत्तर आहेत उत्तर आकृती ए, उत्तर आकृती बी आणि उत्तर आकृती सी. तर विद्यार्थ्यांनो प्रश्न आकृतीमध्ये जो उजव्या बाजूला बाण आहे त्याला अर्धवर्तुळाचा कोन आहे, तर आकृती ए मध्ये तसं नाही आहे. कोनांची इथे अदलाबदल झालेली आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक ए सुद्धा प्रश्न आकृतीसोबत हुबेहूब जुळत नाही. त्याचप्रमाणे आकृती बी मध्ये इथे जो वर्तुळाचा कोन आहे तो प्रश्न आकृतीसोबत जुळत नाही, म्हणून उत्तर आकृती बी सुद्धा प्रश्न आकृतीशी हुबेहूब जुळत नाही. म्हणजेच उत्तर आकृती ए, उत्तर आकृती बी आणि उत्तर आकृती डी इथे प्रश्न आकृतीशी हुबेहूब जुळत नाही. तर आपल्याकडे राहिलेली शेवटची आकृती आहे ती उत्तर आकृती सी आहे. म्हणजेच आपलं उत्तर असेल उत्तर आकृती सी. तरी पण आपण
उत्तर आकृती सी मधल्या सगळ्या गोष्टी प्रश्न आकृतीशी मिळवून बघू. वरच्या बाजूला प्रश्न आकृतीमध्ये बाण आहे, तर उत्तर आकृतीमध्ये सुद्धा बाण आहे. उजव्या बाजूला सुद्धा अर्धवर्तुळाचं बाण आहे आणि या दोन बाणांना जोडणारा एक अर्धवर्तुळाचं चिन्ह इथे आहे. म्हणजे आकृतीमधून आकृती सी ही प्रश्न आकृतीशी हुबेहूब जुळते. तर आपला जो अचूक उत्तर होईल या प्रश्नाचा तो होईल प्रश्न आकृती सी. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 मध्ये आपल्याला डाव्या बाजूला एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूला 4 उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत. तर प्रश्न आकृतीसारखीच हुबेहूब दिसणारी आकृती आपल्याला उत्तर आकृती ए, बी, सी आणि डी मधून शोधून काढायची आहे. तर सगळ्यात आधी आपण प्रश्न आकृतीचे जे 2 बिंदू आहेत, खालच्या भागाला 2 वेगवेगळ्या भागामध्ये उजव्या बाजूचा काळा बिंदू आणि डाव्या बाजूचा पांढरा बिंदू हे जशास तसे आकृतीमध्ये आहेत का ते बघूया. आकृती ए मध्ये ते बरोबर आहेत. आकृती बी मध्ये सुद्धा ते बरोबर ठिकाणी आहेत. आकृती सी मध्ये ते त्या ठिकाणी नाही आहेत प्रश्न आकृतीसारखे, म्हणजेच ही आकृती आपलं उत्तर नसणार. तर आकृती डी मध्ये सुद्धा ते प्रश्न आकृतीसारखे नाही आहेत. म्हणजेच इथे आपले 2 पर्याय आकृती पर्याय सी, आकृती पर्याय डी हे वेगळे झालेले आहेत. याच्यामध्ये आपलं उत्तर नाही आहे. तर आपल्याकडे आता राहिलेलं आहे फक्त 2 पर्याय आकृती ए आणि आकृती बी. आता आपण आकृती ए बी मधून प्रश्न आकृतीशी हुबेहूब जुळणारी आकृती शोधून काढूया. प्रश्न आकृतीमध्ये वरच्या भागाला 4 भाग केलेली एक आकृती आहे. तर उत्तर आकृती ए मध्ये सुद्धा 4 भाग केलेली आकृती आहे वरच्या भागाला. उत्तर आकृती बी मध्ये 3 भाग केलेली आकृती आहे वरच्या भागाला. म्हणजेच उत्तर आकृती बी सुद्धा चुकीची आकृती आहे. म्हणजेच आपल्याला इथं उत्तर मिळालेलं आहे. आता शेवटची आकृती राहिली आकृती ए. म्हणजेच आपलं प्रश्न क्रमांक 4 मधल्या प्रश्न आकृतीशी हुबेहूब जुळणारी आकृती ही पर्याय क्रमांक आकृती ए ही आहे. आता आपण ते बघून घेऊया. वरच्या भागाला 4 भाग केलेली एक आकृती आहे. इथे सुद्धा 4 भाग केलेली एक आकृती आहे. खालच्या भागाला अर्धवर्तुळ आणि पांढरा बिंदू आणि काळा बिंदू आहे. इथे सुद्धा अर्धवर्तुळ, पांढरा बिंदू आणि काळा बिंदू आहे. म्हणजेच हुबेहूब जुळणारी आकृती ही आकृती ए झालेली आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5. तर आपल्याला इथे प्रश्न आकृतीसोबत हुबेहूब जुळणारी आकृती शोधायची आहे. तर प्रश्न आकृती आपण सगळ्यात आधी बघूया. इथे 3 वर्तुळ दिलेले आहेत. उजव्या बाजूच्या वर्तुळामध्ये अधिकचं चिन्ह आहे, म्हणजेच प्लसचे चिन्ह आहे. मधात काळा बिंदू आहे आणि डाव्या बाजूला गुणाकाराचे चिन्ह असलेला वर्तुळ आहे. तर आकृती ए मध्ये इथे प्लस आणि गुणाकाराच्या चिन्हामध्ये अदलाबदल झालेली आहे. म्हणजे आकृती ए ही प्रश्न आकृतीशी जुळत नाही. आकृती बी मध्ये दोन्ही बाजूला गुणाकाराचे चिन्ह आहेत. म्हणजेच आकृती बी सुद्धा प्रश्न आकृतीशी जुळत नाही. आकृती सी मध्ये दोन्ही बाजूला अधिकचे चिन्ह म्हणजे प्लसचे चिन्ह आहेत, म्हणून आकृती सी सुद्धा प्रश्न आकृतीशी हुबेहूब जुळत नाही. आता राहिली आकृती डी. तर आकृती डी तर उत्तर राहीलच मग आपलं. तरीसुद्धा आपण ती हुबेहूब प्रश्न आकृतीशी जुळते की नाही हे बघूया. तर आकृती डी मध्ये डाव्या बाजूला गुणाकाराचे चिन्ह आहे. तर प्रश्न आकृतीमध्ये सुद्धा डाव्या बाजूला गुणाकाराचे चिन्ह आहे. मधात काळा बिंदू आहे. प्रश्न आकृतीमध्ये सुद्धा मधात काळा बिंदू आहे आणि उजव्या बाजूला अधिक म्हणजेच प्लसचे चिन्ह आहे. तर प्रश्न आकृतीमध्ये सुद्धा ते आहे. म्हणजेच इथे एकदम सारखी प्रश्न आकृतीशी जुळणारी हुबेहूब आकृती ही पर्याय क्रमांक डी, आकृती डी ही आहे. आता आपण बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न आकृतीमध्ये आपल्याला उजव्या बाजूला एक कोन दिलेला आहे. डाव्या बाजूला एक आयत आहे आणि त्या आयताच्या चिन्हाच्या वर एक वर्तुळाचं चिन्ह आहे. तर आपण प्रश्न आकृती बघितलेली आहे. आता ह्याचप्रमाणे उत्तर आकृतीमध्ये आकृती कोणती आहे ते आपल्याला बघायची आहे. तर सगळ्यात आधी आपण प्रश्न आकृतीमधला हा जो वर्तुळाचा म्हणजेच छोट्या बिंदूचा जो भाग आहे ते बघूया उत्तर आकृत्यांमध्ये. तर आकृती ए मध्ये तो जशास तसे आहे. आकृती बी मध्ये सुद्धा तो जशास तसे आहे, पण हा जो उजव्या बाजूचा त्रिकोण आहे तो प्रश्न आकृतीसोबत जुळत नाही. आकृती सी मध्ये वरच्या भागाला वर्तुळाच्या जागी चौकोनाचं चिन्ह आहे आणि आकृती डी मध्ये वरच्या भागाला वर्तुळाचं चिन्ह आहे पण ते अर्धवर्तुळ आहे. म्हणजेच आकृती डी कॅन्सल होईल
आकृती सी सुद्धा प्रश्न आकृतीशी जुळत नाही आणि आकृती बी सुद्धा प्रश्न आकृतीशी जुळत नाही. म्हणजेच ह्या प्रश्नाचं प्रश्न आकृतीसोबत जुळणारी किंवा हुबेहूब दिसणारी आकृती आकृती ए ही होईल. आता आपण पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 7. ह्या प्रश्नात प्रश्न आकृतीमध्ये वर्तुळाचे 4 भाग केलेले आहेत. एका भागामध्ये रेषा दिलेल्या आहेत, एका भागामध्ये पांढरा वर्तुळ दिलेला आहे, एका भागामध्ये काळा वर्तुळ दिलेला आहे आणि एका भागामध्ये वर्तुळाचे पुन्हा 4 भाग केलेले आहेत. तर विद्यार्थ्यांनो, इथे आपल्याला प्रश्न आकृतीशी सेम टू सेम म्हणजेच हुबेहूब जुळणारी आकृती शोधायची आहे. तर आपण पर्याय ए बघूया. पर्याय ए मध्ये प्रश्न आकृतीचा जो हा भाग आहे ज्याचे 4 भाग केलेले आहेत तो उलट बाजूला आलेला आहे. म्हणजेच पर्याय ए हा चुकीचा पर्याय आहे. आता आपण पर्याय बी बघूया. तर पर्याय बी मध्ये सुद्धा हे 2 भाग अगदी आगळे वेगळे दिलेले आहेत. हे 2 भाग प्रश्न आकृतीसोबत जुळत नाही. म्हणजेच आकृती बी सुद्धा प्रश्न आकृतीसोबत जुळत नाही, हुबेहूब दिसत नाही. आता आपण आकृती सी बघूया. तर आकृती सी मध्ये सर्कल दिलेला आहे, म्हणजेच वर्तुळ दिलेला आहे. ह्या वर्तुळामध्ये प्रश्न आकृतीसारखा जो भाग आहे ते कुठेच दिसत नाही आहेत. सगळे आगळे वेगळे भाग आहेत. ह्या भागाचे 2 भाग केलेले आहेत. त्यामुळे उत्तर आकृती सी सुद्धा प्रश्न आकृतीसोबत जुळत नाही. म्हणजेच इथे आपल्याला आकृती ए, आकृती बी आणि आकृती सी ह्या प्रश्न आकृतीसोबत जुळत नाही हे कळलेलं आहे. म्हणजेच हमखास आपलं पर्याय उत्तर पर्याय आकृती डी हे राहीलच. तरी आपण एकदा खात्री करून घेण्यासाठी बघून घेऊया. वरच्या भागाचा पांढरा शून्य किंवा पांढरा वर्तुळ हा इथे आहे. खालच्या भागाला काळा वर्तुळ सुद्धा आहे. त्याचप्रमाणे एका भागात रेषा आहेत आणि एका भागात वर्तुळाचे 4 भाग केलेले आहेत. म्हणजेच इथं आपलं प्रश्न 7व्याचं प्रश्न आकृतीसोबत हुबेहूब दिसणारी आकृती ही पर्याय डी होईल. आता आपण पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 8. ह्यामध्ये प्रश्न आकृती दिलेली आहे. त्यामध्ये सगळ्यात आधी एक काळा बिंदू दिलेला आहे आतमध्ये, त्यानंतर एक वर्तुळ दिलेले आहे आणि त्याच्या बाहेर एक चौकोन दिलेला आहे. तर अशीच हुबेहूब दिसणारी आकृती आपल्याला उत्तर आकृत्यांमधून शोधून काढायची आहे. तर विद्यार्थ्यांनो, आपल्याला इथे सरळच दिसून येते की पर्याय आकृती ए ही प्रश्न आकृतीसोबत जशास तसे हुबेहूब जुळते. तर आकृती बी मध्ये जास्तीचे चौकोन दिलेले आहेत आणि जास्तीचे रकाने दिलेले आहेत. आकृती सी मध्ये सुद्धा जास्तीचे रकाने दिलेले आहेत आणि आकृती डी मध्ये सुद्धा जास्तीचे रकाने दिलेले आहेत. हे बघा, इथे चौकोनचे 2-3 रकाने दिले आहेत. आतमध्ये पुन्हा 4 रकाने जास्तीचे दिलेले आहेत. ह्या आकृतीमध्ये सुद्धा तसंच केलेलं आहे आणि ह्या आकृतीमध्ये सुद्धा 2 चौकोन जास्तीचे आहेत. तर इथे सारखी आणि हुबेहूब एकदम दिसणारी आकृती ही आपल्याला कळूनच येते की प्रश्न आकृतीसोबत एकदम हुबेहूब दिसणारी आकृती इथे पर्याय ए आहे. तर प्रश्न क्रमांक 8चं उत्तर आपलं आहे पर्याय ए. आता आपण बघूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. ह्या प्रश्नात प्रश्न आकृतीमध्ये आपल्याला वरच्या बाजूला एक वर्तुळ दिलेला आहे ज्यामध्ये गुणाकाराचं मोठा चिन्ह आहे आणि गुणाकाराचं मोठा चिन्ह दिल्यामुळे त्या वर्तुळाचे 4 भाग होत आहेत. तर खालच्या भागाला एक आयत आहे ज्याच्यामध्ये 3 भाग केलेले आहेत. आता आपण उत्तर आकृती ए बघूया. उत्तर आकृती ए मध्ये वरच्या बाजूला जो वर्तुळ आहे त्याच्यामध्ये अधिकचं चिन्ह आहे, प्लसचं चिन्ह आहे. तर प्रश्न आकृतीत गुणाकाराचं चिन्ह होतं म्हणून पर्याय ए सुद्धा चुकीचं आहे. पर्याय बी मध्ये आकृतीच उलटी करून ठेवलेली आहे म्हणून पर्याय बीचं सुद्धा प्रश्न आकृतीची काही संबंध नाही. पर्याय बी सुद्धा चुकीचा आहे. पर्याय सी हा आकृतीशी हुबेहूब जुळतो. तर पर्याय डी हा पुन्हा उलटा करून ठेवलेला आहे आकृतीला. तर म्हणून पर्याय डी सुद्धा इथे जुळत नाही. तर ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय सी. पर्याय सी हा आकृतीशी हुबेहूब जुळतो. वरच्या बाजूला जो वर्तुळ आहे त्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे प्रश्न आकृतीसारखंच आणि खालच्या बाजूला आयताचं चिन्ह आहे ज्यामध्ये समान 3 भाग केलेले आहेत प्रश्न आकृतीसारखेच. तर ह्या प्रश्नामध्ये प्रश्न आकृतीशी जुळणारी हुबेहूब आकृती ही पर्याय सी आहे. आता आपण बघूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. ह्या प्रश्नात प्रश्न आकृतीमध्ये एक चौकोन दिलेला आहे. ज्या चौकोनात उजव्या बाजूला वरच्या भागाला एक छोटा वर्तुळ आहे, उजव्या बाजूलाच खालच्या भागाला एक त्रिकोण आहे आणि डाव्या बाजूला वरच्या भागाला एक चौकोनाचं पुन्हा एक चिन्ह दिलेलं आहे. तर आता आपण हे 3 चिन्ह बरोबर प्रश्न आकृतीसारखे उत्तर आकृत्यांमध्ये आहेत की नाही ते बघूया आणि
हुबेहूब दिसणारी आकृती आकृत्यांमधून शोधूया. तर आकृती ए मध्ये उजव्या बाजूला वरच्या भागाला वर्तुळाचं चिन्हच दिलेलं नाही आहे, म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. आकृती बी मध्ये वरच्या बाजूला उजव्या बाजूला वर्तुळाचं चिन्ह दिलेलं आहे, पण डाव्या बाजूला चौकोनाचे चिन्ह दिलेलं नाही, म्हणून आकृती बी सुद्धा प्रश्न आकृतीशी जुळत नाही. आकृती सी मध्ये वरच्या बाजूला उजव्या भागाला वर्तुळाचे चिन्ह आहे, खालच्या बाजूला उजव्या बाजूला त्रिकोणाचं चिन्ह आहे, डाव्या बाजूला वरच्या भागाला चौकोनाचे चिन्ह आहे आणि बाकी 3 आतमधले भागसुद्धा प्रश्न आकृती सारखे आहेत. तर पर्याय सी आपलं उत्तर राहू शकतो. पण अजून आपल्याकडे एक पर्याय उरलेला आहे, आकृती डी. तर आता आपण आधी आकृती डी सुद्धा बघून घेऊया. तर आकृती डी मध्ये वरच्या बाजूला इथे चौकोन पाहिजे होता, तर त्रिकोण दिलेला आहे. इथे वर्तुळ पाहिजे होता, तर तो वर्तुळ खालच्या बाजूला दिलेला आहे. म्हणजेच पर्याय डी सुद्धा चुकीचा पर्याय आहे. म्हणजेच आपला ह्या प्रश्नाचं प्रश्न आकृतीसोबत हुबेहूब जुळणारी आकृती ही पर्याय सी हे होईल. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 मध्ये प्रश्न आकृतीमध्ये एक चौकोन दिलेला आहे. चौकोनाच्या वरच्या भागाला एक आयत आहे, त्यामध्ये एक काळा बिंदू आहे, इथे एक बाण आहे आणि या भागाला अजून एक वर्तुळ दिलेला आहे, ज्याचे 8 भाग केलेले आहेत आणि त्याच्या 4 भागांमध्ये काळे बिंदू दिलेले आहेत. तर ह्यासारखेच उत्तर आकृतीमध्ये कोणती आकृती आहे ते आता आपण बघूया. पर्याय ए मध्ये वरच्या बाजूला सगळं सारखं आहे प्रश्न आकृतीसारखं, पण हा जो वर्तुळ आहे हा प्रश्न आकृतीसोबत जुळत नाही. तर पर्याय बी मध्ये वरच्या भागाला प्रश्न आकृतीसारखं सगळं सारखं आहे आणि खालच्या भागाला सुद्धा हा जो वर्तुळ आहे तो प्रश्न आकृतीसारखाच हुबेहूब आहे. पर्याय सी मध्ये ह्या वर्तुळामध्ये जास्तीचा एक बिंदू दिलेला आहे, तर प्रश्न आकृतीमध्ये फक्त 4च बिंदू आहेत आणि इथे 5 बिंदू दिलेले आहेत. आकृती डी मध्ये इथे जास्तीचे बिंदू दिलेले आहेत, 5 बिंदूपेक्षा सुद्धा जास्तीचे बिंदू आहेत. तर इथे हुबेहूब जुळणारी आकृती प्रश्न आकृतीशी पर्याय बी ही होईल. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 12. ह्या प्रश्नात प्रश्न आकृतीमध्ये एक पानाचं चिन्ह दिलेलं आहे, ज्याच्या खालच्या बाजूला एक बाण आहे आणि वरच्या बाजूला 2 अर्धवर्तुळ आहेत. तर हे सगळं बघून आपण उत्तर आकृत्यांमधून प्रश्न आकृतीशी हुबेहूब जुळणारी आकृती शोधून काढूया. पर्याय ए मध्ये वरच्या भागाचे जे वर्तुळ आहेत ते बरोबर प्रश्न आकृतीशी जुळत नाही, म्हणजेच पर्याय ए हा चुकीचा आहे. पर्याय बी ह्या आकृतीमध्ये वरच्या भागाला 2 वर्तुळ दिलेले आहेत, खालच्या भागाला एक बाण सुद्धा आहे, म्हणजे ही आकृती प्रश्न आकृतीसोबत जुळू शकते. पण आपण पुढच्या सुद्धा आकृती बघून घेऊया. प्रश्न आकृती सी मध्ये हे जे मधातले भाग आहेत ते प्रश्न आकृतीसोबत जुळत नाही. तर पर्याय डी मध्ये प्रश्न आकृतीमध्ये जो हा आतमधला भाग आहे पानाच्या तो सारखा दिसत नाही आहे. त्यामुळे इथे पर्याय ए, पर्याय बी, पर्याय सी आणि पर्याय डी मध्ये अचूक उत्तर जो आहे, जो प्रश्न आकृतीसोबत हुबेहूब जुळतो, तो उत्तर आकृती बी म्हणजेच पर्याय बी हा आहे. पर्याय बी मध्ये वरच्या भागाला 2 वर्तुळ आहेत, खालती एक बाण सुद्धा आहे, त्यानंतर मधातला जो भाग आहे तो हुबेहूब प्रश्न आकृतीसोबत जुळतो. तर याचं उत्तर पर्याय बी आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 13. ह्या प्रश्नात प्रश्न आकृतीमध्ये 3 वर्तुळ दिलेली आहेत. एका वर्तुळात त्रिकोण आहे उजव्या बाजूला, डाव्या बाजूच्या वर्तुळामध्ये चौकोन आहे आणि खालच्या भागाच्या वर्तुळामध्ये अजून एक वर्तुळ दिलेलं आहे आणि त्यामध्ये काळा वर्तुळ आहे. तर पर्याय ए मध्ये अशा प्रकारे काहीच दिसत नाही आहे. खालच्या भागाच्या वर्तुळाचे 2 भाग केलेले आहेत, म्हणून हा चुकीचा पर्याय आहे. पर्याय बी मध्ये खालच्या भागाचा जो वर्तुळ आहे तो वरच्या भागाला गेलेला आहे. पर्याय सी मध्ये खालच्या भागाचे जो वर्तुळ आहे त्याच्यामध्ये 2 वर्तुळ केलेले आहेत, जे प्रश्न आकृतीसारखे हुबेहूब दिसत नाही. तर पर्याय डी मध्ये उजव्या बाजूला वर्तुळ आहे, त्याच्यामध्ये त्रिकोण आहे प्रश्न आकृतीसारखाच, डाव्या बाजूला सुद्धा वर्तुळ आहे, त्याच्यामध्ये चौकोन आहे प्रश्न आकृतीसारखाच आणि जो खालच्या वर्तुळ आहे तो सुद्धा प्रश्न आकृतीसारखाच हुबेहूब दिसतो. म्हणजेच इथे पर्याय ए, पर्याय बी आणि पर्याय सी हे चुकीचे पर्याय आहेत. तर आपला प्रश्न आकृतीसोबत हुबेहूब जुळणारी
आकृती पर्याय डी ही आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 14वा. ह्या प्रश्नात प्रश्न आकृतीमध्ये एक सेब म्हणजेच ॲपल, सफरचंदचं चित्र दिलेलं आहे. तर हा अगदी सोपा प्रश्न आहे. पर्याय ए मध्ये आंब्याचं चित्र दिलेलं आहे. पर्याय बी मध्ये अंगूरचं आहे म्हणजेच द्राक्षांचं आहे. आणि पर्याय डी मध्ये फणसचं आहे. तर पर्याय सी मध्ये ॲपलचं आहे. तर प्रश्न आकृतीसोबत हुबेहूब जुळणारी आकृती ही पर्याय क्रमांक सी म्हणजेच आकृती सी ही होईल. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 15वा. ह्या प्रश्नात प्रश्न आकृतीमध्ये एक चौकोन दिलेला आहे. चौकोनाचे 4 भाग केलेले आहेत. वरच्या भागाला उभ्या रेषा आहेत. उजव्या बाजूच्या भागाला प्लसचं चिन्ह आहे. डाव्या बाजूला गुणाकाराचे चिन्ह आहे. आणि खालच्या बाजूला जो भाग आहे त्याचे पुन्हा 2 भाग केलेले आहेत. एका भागात आडव्या रेषा आहेत आणि एका भागात तिरप्या रेषा आहेत. तर आपण हुबेहूब दिसणारी आकृती प्रश्न आकृतीशी उत्तर आकृत्यांमधून शोधूया. पर्याय ए मध्ये उजव्या बाजूला बरोबर प्रश्न आकृतीसारखं प्लस आहे म्हणजे अधिकचं चिन्ह आहे. डाव्या बाजूला गुणाकाराचा आहे. वरच्या बाजूला उभ्या रेषांचा आहे. पण खालच्या बाजूला ज्या रेषांचा भाग आहे तो प्रश्न आकृतीशी जुळत नाही. तर पर्याय बी मध्ये सुद्धा वरच्या बाजूला उभ्या रेषा पाहिजे होते तर इथे आडव्या रेषा दिलेल्या आहेत. पर्याय सी मध्ये वरच्या बाजूला उभ्या रेषा पाहिजे होत्या तर इथे तिरप्या रेषा दिलेल्या आहेत. तर पर्याय डी मध्ये वरच्या बाजूला उभ्या रेषा आहेत प्रश्न आकृतीसारखेच. उजव्या बाजूला प्रश्न आकृतीसारखाच अधिकचं चिन्ह आहे. डाव्या बाजूला सुद्धा गुणाकाराचे चिन्ह आहे. आणि खालच्या बाजूला ज्या रेषा आहेत त्या सुद्धा प्रश्न आकृतीसोबत हुबेहूब जुळतात. म्हणजेच इथे आपलं प्रश्न आकृतीसोबत हुबेहूब जुळणारी आकृती ही आकृती डी होईल. तर विद्यार्थ्यांनो, मानसिक क्षमता चाचणी या विषयाचा दुसरा धडा हुबेहूब दिसणारी आकृती किंवा जुळणारी आकृती किंवा त्यालाच आपण हुबेहूब जुळणारी आकृती असे म्हणतो. ह्या धड्यामध्ये अशा प्रकारे प्रश्नांची उत्तरे सोडवावी लागतात, शोधावी लागतात. ह्या धड्यात प्रश्नात एक प्रश्न आकृती दिलेली असते डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला 4 उत्तर आकृत्या दिलेल्या असतात. त्यांना ए, बी, सी आणि डी असे पर्याय दिलेले असतात. तर प्रश्न आकृतीसारखीच हुबेहूब जुळणारी, सेम दिसणारी, सारखी दिसणारी आकृती ही उत्तर आकृत्या ए, उत्तर आकृती बी, उत्तर आकृती सी आणि उत्तर आकृती डी ह्या दिलेल्या 4 आकृत्यांमधून शोधून काढायची असते. आता आपण 15 प्रश्न बघितलेले आहेत. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो हुबेहूब जुळणारी आकृती या धड्याचे प्रश्न सोडवायचे असतात. ह्या व्हिडिओ क्लासमध्ये आपण ह्या धड्याचे 15 प्रश्न बघितले. त्या 15 प्रश्नांमध्ये प्रश्न आकृतीशी हुबेहूब जुळणारी आकृती किंवा हुबेहूब दिसणारी आकृती आपण 4 आकृत्या ए, बी, सी आणि डी मधून कशा प्रकारे शोधून काढलं हे मी तुम्हाला इथे प्रश्न सोडवताना शिकवलेलं आहे. तुम्हाला कळलेलंच असेल की कशा प्रकारे 4 आकृत्यांमधून आपण एक आकृती वेगळी काढत जायची. जी जुळत नाही तिला कॅन्सल करत जायचं. मग या 4 आकृत्यांमधून बरोबर एक आकृती उरलेली राहते जी तंतोतंत हुबेहूब प्रश्न आकृतीशी जुळते. तेच आपलं मग उत्तर असते. तर पहिले प्रश्न आकृतीला चांगल्याने बघून घ्यायचं की त्याच्यामध्ये किती भाग केलेले आहेत, कोणते चिन्ह दिलेले आहेत, कशा प्रकारे ती आकृती आहे, वरच्या बाजूला काय आहे, खालच्या बाजूला काय आहे, उजव्या बाजूला काय दिलेलं आहे प्रश्न आकृतीत, डाव्या बाजूला काय दिलेलं आहे. हे सगळे एक भाग चांगल्याने काळजीपूर्वक बघायचे आणि ते बघून झाल्यावर उत्तर आकृती ए मध्ये ते तसेच आहेत की नाही, त्याचप्रमाणे उत्तर आकृती बी, उत्तर आकृती सी, उत्तर आकृती डी मध्ये सुद्धा ते तसे आहेत की नाही. जर ते तसे नसतील तर ते पर्याय आपलं उत्तर नसणार. ज्या पर्याय उत्तरामध्ये आपली आकृती प्रश्न आकृतीसोबत तंतोतंत मिळत असेल, जुळत असेल, एकदम सेम टू सेम दिसत असेल, तीच आकृती आपली प्रश्न आकृतीसोबत हुबेहूब जुळणारी आकृती होईल. विद्यार्थ्यांनो, आजचा हा मानसिक क्षमता चाचणी विषयाचा दुसरा धड्याचा व्हिडिओ क्लास तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ क्लासला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि मानसिक क्षमता चाचणी या विषयाचा पुढील धड्याच्या पुढील व्हिडिओ क्लाससाठी, पुढील सराव संचाच्या व्हिडिओ क्लाससाठी माझ्या चॅनल जयेश पाथफाइंडरला सबस्क्राईब करा. थँक्यू स्टुडंट्स.